ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता मचाण वन्यजीव गणना खर्चिक होत असल्याची टीका होतीये। 12 मेला ही वन्यजीव गणना होणार आहे, पण ती खर्चिक आहे असा सूर उमटताना दिसतोय। बफर जंगलात 50 मचाण याकरता सज्ज आहेत। गणनेकरता विभागाकडून प्रति व्यक्ती 4500 रुपये रक्कम ही आकारली जाणार आहे। गेल्या 15-20 वर्षापासून व्याघ्र क्षेत्रामध्ये आणि अभयारण्यामध्ये जनगणनाच्या नावाने एक उपक्रम चालत असे। तोच उपक्रम आता यांनी निसर्गानुभव नावाने सुरू केलेला आहे। पण निसर्गानुभव नावाने सुरू केला उपक्रम तर चांगला आहे, परंतु याला व्यावसायीकरण सुरू झालेलं आहे याच्यामधून, आणि मग याच्यामध्ये पर्यटकांना संधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे। आणि जर असा प्रकारचा उपक्रम निसर्गभानू ठेवायचा असेल तर जे चांगल्या संस्था आहेत, जे वन्यजीव अभ्यासक आहेत आणि विद्यार्थी आहेत चांगले, त्यांना अनुभव व्हावा म्हणून अशा प्रकारचा उपक्रम चालवावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।